जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. नमस्कार. निरामय डी एडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट सिरीजमध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आतापर्यंत आपण आजाराबद्दल बऱ्यापैकी समजून घेतलं. आता आपण त्याच्या ट्रीटमेंट प्रोसिजरकडे जाणार आहोत, उपचार पद्धतींकडे जाणार आहोत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्रीरंग उमराणी सर आणि अनुराधा करकरे मॅडम. नमस्कार सगळ्यांना. मी अनुराधा करकरे परत एकदा तुमच्याशी संवाद साधायला आली आहे आणि माझ्याबरोबर आहेत श्रीरंग उमराणी सर. आत्ताचा जो प्रश्न आहे की आमच्या घरात एखादी व्यसनी व्यक्ती आहे तर आम्ही तिला जर का बाहेर काढायचं असेल त्यातनं तर काय करू शकतो. तर वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर मदत मिळू शकते. त्यातल्या एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागतं. काय होतं, आपण जेव्हा आजार समजावून घेतला होता तेव्हा दारू थांबली किंवा एखादा पदार्थ अंमली पदार्थ थांबल्यानंतर त्याला विड्रॉवल सिम्पटम्स येतात आणि ते जेव्हा मॅनेज करायचे असतात तेव्हा त्याला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात. आणि हे डिटॉक्स करण्याकरता अनेक हॉस्पिटल्स पण बऱ्यापैकी तयार असतात, ते डिटॉक्स करून देतात. काही काही हॉस्पिटल्समध्ये ते होत नाही, कारण दारू पेलेल्या व्यक्तीला कदाचित किंवा अंमली पदार्थ घेतलेल्या व्यक्तीला कदाचित तिथे येऊच देत नाहीत. तर असे पण काही हॉस्पिटल्समध्ये डिटॉक्सिफिकेशन होऊ शकतं. तसंच काही फिजिशियनकडे जाऊन लोक ट्रीटमेंट घेतात, काही सायकियाट्रिस्टकडे जाऊन लोक ट्रीटमेंट घेतात. आणि सायकियाट्रिस्टकडे आपण मागे सायकियाट्रिस्टबरोबर जेव्हा संवाद साधला होता तेव्हा असं लक्षात आलं होतं बघ की सायकियाट्रिस्टसुद्धा हेच म्हणले की फक्त सायकियाट्रिस्टचा उपयोग होत नाही. तर पण तो उपचार एक असू शकतो. खरं तर इथे आणखी एक गोष्ट अशी आमच्या लक्षात आली आहे, खूप वर्ष काम करताना डॉक्टर किंवा प्रोफेशनलकडे जाण्याच्या आधीसुद्धा लोक बऱ्यापैकी पॅरामेडिकल वापरताना दिसतात. म्हणजे एखादी औषधी घेणे किंवा एखाद्या मांत्रिक सेल्फ मेडिकेट करणे किंवा एखाद्या मांत्रिक तांत्रिकाकडे जाणे, गुरूंचे उपदेश घेणे किंवा धार्मिक काहीतरी ज्याला म्हणू रिच्युअलिस्टिक की उपास तापास करणे, नवस सायास करणे. आपलं अनेक वेळा ऐकलं आहे बघा की डोंजाला एक महाराज आहेत ते माळ देतात, असे पण उपचार होऊ शकतात. आणि त्यातनं म्हणजे जसं वारकरी लोक जेव्हा माळ घालतात ते आपण अनेक उदाहरणं पाहिलेत ना अशी की त्यांनी माळ घातली आणि दारू सुटली आहे त्यांची. तर वारकरी लोक ज्यावेळी माळ घालतात तेव्हा ते बऱ्यापैकी सिरियस असतात, पण अदरवाईज जे पॅरामेडिकल्स आम्ही बघितलेत ते काही फारसे उपयोगाला आलेले आम्हाला दिसलेले नाही आहेत. म्हणजे तर असे अनेक प्रकारे आणखी काही सांगते. काय होतं बऱ्याच वेळेला की व्यसनाधीन व्यक्तीला व्यसन थांबवायचं आहे अशी त्याची वैयक्तिक इच्छा ही त्यातली फार महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याच वेळेला त्याचं तो जर ठरवत असेल कदाचित तरीसुद्धा काय होऊन बसतं, आपण अनेक एपिसोड्स असे आत्तापर्यंत केले याच्यावरती की हा आजार काय आहे आणि त्याचे नेमके कशा प्रकारे त्याचे परिणाम होत असतात या विषयावरती आपण बऱ्याच एपिसोड्समध्ये आता बोललेलो आहोत. इच्छा जरी मनात असली त्या माणसाच्या तरी पटकन दारू थांबवणं हे सोपी गोष्ट नसते, कारण आता आपल्याला माहिती आहे की ती थांबवली की विड्रॉल्सला सुरुवात होते. आता ही सायकल तोडणं ही त्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मगाशी तू म्हणलंस तसं की हॉस्पिटलाइज का व्हायचं आहे नाही तरी तर ती सायकल तोडायची आहे आणि ती सायकल तोडण्यासाठी म्हणून त्याला डिटॉक्सिफिकेशन करण्याची गरज आहे. आता हे जरी आपण म्हटलं तसं तरी बऱ्याच वेळेला हॉस्पिटल्समध्ये डिटॉक्स करायचं म्हणजे काय करायचं
हेच बऱ्याच वेळेला समजत नाही की याला नेमकी आता ट्रीटमेंट सुरू कशी करायची हा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न असा असतो त्याच्या हॉस्पिटलमधला की याच्यावर लक्ष ठेवत ते कसं करायचं. म्हणजे बऱ्याचदा आपण अशा केसेस पाहिलेल्या आहेत की हॉस्पिटलमध्ये गेला, डिटॉक्स करायचं होतं पण मधनंच तो पळून गेला किंवा तो डिटॉक्स करत असताना सुद्धा दारू पित राहिला. म्हणजे त्या डिटॉक्सिफिकेशनचाही फारसा काही उपयोग होणार नसतो अशा वेळेला. तेव्हा जरी असं आपण म्हणलं तर की एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आणि त्याला डिटॉक्स करायचं तरी प्रत्यक्षात ती कृती होणं त्यासाठीचं काय म्हणूया ती सगळी मॅनेज करता येणं ही सोपी गोष्ट नसते. आपल्याकडचा तो एक पेशंट होता, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, नंतर तो आपल्याकडे येणार होता तर त्यांनी वॉर्ड बॉयला पैसे देऊन त्याचं व्यसन भागवलेलं आपण ऐकलेलं आहे. बरोबर. दुसरा अनेकदा याच्यामधला घोटाळा असा असतो की विड्रॉल्स यायला लागल्यानंतर हॉस्पिटलाइज झाल्यावरती सुद्धा पेशंट कुटुंबियांवरती दडपण आणतो काही वेळेला. अगदी बरोबर. कारण त्याला त्रास होत असतो अशा वेळेला. आणि अशी किती उदाहरणं माहिती आहेत आपल्याला की बायकोनीच नारळामध्ये पाणी काढून दारू घातली आणि त्याला शहाळं प्यायला घेऊन गेली. आता हे जे घडलेलं दिसतं आपल्याला हॉस्पिटलाइज केलेलं असताना याचं कारण असं आहे की ते का करायचं नाही, ते थांबवायचं कसं, ते मॅनेज कसं करायचं याविषयीचं अज्ञान किंवा त्याविषयीची मॅनेजमेंट हॉस्पिटलमध्ये करता येत नाही. आणखी एक त्याच्या मागचं मिसकन्सेप्शन असं आहे की आत्ता मला दारू सोडताना त्रास होतोय तर त्याचा उतारा आहे दारूच असू शकतं. हे मिसकन्सेप्शन खूप मोठे असल्यामुळे दारूनीच दारूला बाजूला टाकण्यासारखं, मग परत एकदा दारूच प्यायली की मी जरा परत जोश येईल अशा पद्धतीने तो एक मिसकन्सेप्शनचा पण भाग असल्यामुळे. बरोबर आहे. नाही म्हणूनच काय आहे की आता आपण जसं म्हणतोय तसं की एखाद्या माणसाला समजा व्यसनातनं मुक्त व्हायचं आहे तेव्हा आपण असं म्हटलं की नाही त्यांनी आधी डिटॉक्स करून घेतलं पाहिजे आणि डिटॉक्स करून घेतल्यानंतर मग सायकियाट्रिक ट्रीटमेंटचा भाग सुरू केला पाहिजे. यातला दुसराही भाग असा आपल्याला म्हणता येईल की हॉस्पिटलाइज केल्यानंतर सुद्धा सायकियाट्रिक ट्रीटमेंट ही जी सुरू होणार आहे तेव्हा सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्यामधून. कारण नुसत्या परस्पर गोळ्या देऊन दारू थांबली असं काही घडत नसतं. त्यामुळे तोही एक गैरसमजाचा भाग लोकांमध्ये असतो किंवा अनेकदा त्या पेशंटमध्येही असतो की त्याला असं वाटत असतं की अशी काहीतरी जादूची गोळी मला आता डॉक्टर देणार आणि त्यामुळे जणू काही माझ्या मनामधलं ऑब्सेशन गायब होणार आणि माझ्या मनात पुन्हा दारूचा विचारच येणार नाही. असं काही घडत नाही. तर त्यामुळं असं असताना सुद्धा सायकियाट्रिक ट्रीटमेंट नुसती सुरू करणं किंवा अशा प्रकारच्या गोळ्या औषधं देणं यांनी सुद्धा ते थांबलं असं आपल्याला म्हणता येत नाही. अजिबात नाही. त्यामुळे जरी हे पर्याय एका बाजूला उपलब्ध असले तरी ते वापरायचे कसे हे आपल्याला शिकवावंच लागत असतं. त्यातला आणखी एक गैरसमजुतीचा भाग असा आहे की ही लोक दारू पिणं परत चालूच करतात आणि वरती सायकियाट्रिक गोळ्या घेतात आणि त्यामुळं बरेचदा विसरल्या जातात, बरेचदा ओव्हरडोस घेतला जातो आणि त्यांना कुठेतरी असं वाटतं की ह्या गोळ्यांमुळे माझी दारू पिण्याचं प्रमाण कमी कमी होत मी जणू काही सोशल ड्रिंकर या स्टेजला जाऊ शकतो. कित्येकदा डॉक्टर सुद्धा या प्रकारचं अज्ञान असलेले आपल्याला दिसलेले आहेत की डॉक्टरच असं म्हणतात की तू थोडी 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 करत बंद कर आणि त्यामुळे त्यांनाही हे लक्षात आलेलं नसतं की अशी थोडी थोडी करून बंद होणार नाही आहे त्याची. एक तर ती पूर्ण थांबवली पाहिजे, त्याचे विड्रॉल्स येणार, ते विड्रॉल्सला उपचार दिले पाहिजेत आणि मग पुढचा ट्रीटमेंटचा भाग सुरू झाला पाहिजे. हे बऱ्याचदा त्या डॉक्टरांना सुद्धा अनेकदा माहीत नसतं असं आपल्याला दिसलेलं आहे आजपर्यंत. त्यामुळे डिटॉक्स करणं, सायकियाट्रिक ट्रीटमेंट घेणं हे स्वतंत्रपणाने घेता येणं शक्य किती आहे ही शंकाच वाटते आपल्याला. ती त्या एकंदर संपूर्ण ट्रीटमेंटचा भाग असेल तर वापरता येते असं आजपर्यंत आपल्याला दिसलेलं आहे. तर त्यामुळे तेही या सगळ्याकडून लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा भाग असा आपण पाहिला आहे बघ की पेशंट बऱ्याच वेळेला डिटॉक्सिफिकेशन ही तब्येत चांगली करायची आणि पुन्हा प्यायला लागायचं याच्यासाठी वापरलेलं आपल्याला दिसलेलं आहे पुष्कळ वेळेला की डिटॉक्स केलं की आपली लिव्हर पुन्हा चांगलं काम करायला लागेल किंवा आपलं स्वादुपिंड पँक्रियात चांगलं काम करायला लागेल आणि मग आपल्याला पुन्हा पिता येईल. तर पुष्कळ पेशंटच्या बाबतीमध्ये आपण असं पाहिलं की ते 7-8 दिवस त्यांनी डिटॉक्स केलं, कुठेतरी ॲडमिट झाले, मग तब्येत चांगली झाली आणि येतानाच येऊन पुन्हा घरी गेलेले आहेत. असे अनेक पेशंट्स आपण त्याच्यामध्ये पाहिले. तर तेव्हा हे वापरायचं का आणि ते वापरायचं जर असेल तर त्याच्यासाठीचा नेमका उपचाराचा भाग कसा आहे हे कळणं आवश्यक असतं. तर त्यामुळं ते स्वतंत्रपणाने नुसतं केलं असं म्हणून चालत नाही. असं म्हणतो बघ की
फिजिशियन, सायकियाट्रिस्ट, सोशल वर्कर आणि सायकोलॉजिस्ट यांची टीम जेव्हा काम करते तेव्हा कुठेतरी वेगळे रिझल्ट्स आपल्याला दिसायला लागतात. कारण येथे फक्त एकट्याने ते काम करून होणारं नाही आहे. आणि जसं आपण म्हणतो की सायकियाट्रिस्ट बरेचदा काउन्सिलरकडे पाठवतात, पण काउन्सिलिंगही सफिशियंट होत नाही मग, कारण तो पीत असतो, मधनंच काउन्सिलिंगला येतो, मधनंच येत नाही. तो एकदा जर का गाडी घसरली तर 4-4 दिवस तो तोंडही दाखवत नाही, असं पण आपण बरेचदा पाहतो. बरोबर आहे. नाही, म्हणून हा जो सगळा आपण सुरुवातीपासून बोलत आलेलो आहोत पहा, की थेरप्युटिक एन्व्हायरमेंट असणं आणि त्याच्या ऑब्झर्वेशन खाली, त्याच्या निरीक्षणाखाली हे सगळं करणं तरच ते उपयोगाचं ठरलेलं असतं. ते स्वतंत्रपणे तू आता म्हणलीस तसं करून त्याचा फारसा काही उपयोग झालेला दिसत नाही. बऱ्याच वेळेला इतर सेल्फ हेल्प ग्रुपचा भाग आपण जो पाहिलेला आहे त्याच्यामधून, की खूप वेळेला या प्रकारचे उपचार घेतले पण काही झालं नाही, पण तो सेल्फ हेल्प ग्रुपला जायला लागला आणि मग तिथे ते ऐकायला लागला, त्याच्या कानावर पडायला लागला. हा सुद्धा जो प्रोसेस असतो त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे आपण, की तो जर पीत राहिला तर त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. तो पितोय आणि तो ते ऐकतोय, याला काही फारसा खरं म्हणजे अर्थच नाहीये. कारण त्याच्या मेंदूमध्ये जी क्रिया घडायला पाहिजे ती घडतच, त्याला ते आकलन व्हायला पाहिजे, ही क्रियाच घडलेली नसते. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं दिसतं आपल्याला काही पेशंटचा, तुलाही आणि मलाही तो अनुभव आहे, की घरचे असं सांगतात की अहो तो जातो तिथे पण येताना परत घेऊन येतो. हे जे घडलेलं आपल्याला दिसतं याचं कारणच असं आहे की तिथे गेल्यानंतर आपण काय ऐकतो आहोत ते आपण स्वतःसाठी कसं वापरायचं आहे, त्याचा नेमका काय उपयोग कसा करायचा आहे, याचं आकलन अनेकदा त्या माणसाला झालेलं दिसत नाही. आणि त्यामुळे तो तेही ऐकत असतो आणि तरी पितच असतो. काही पेशंट आपण असे पाहिले की मेडिसिनही घेत असतात आणि दुसऱ्या बाजूला पितही असतात. तर त्यामुळे त्याचा काही फारसा उपयोग त्या उपचार म्हणून होत नसतो. आणि त्यामुळे असं वाटायला लागतं की नाही हा आमच्याशी खोटं वागतोय, हा लबाड्या करतोय, फसवाफसवी करतोय. आणि त्यामुळे त्या कुटुंबीयही अतिशय हतबल होतात आणि ते त्याला फक्त बोटं दाखवायला लागतात आणि मग एकमेकांची आपण म्हणतो अशी ब्लेम गेम फक्त त्या चालू राहिलेली आपल्याला दिसते. तो आता जो सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे जसा अल्कोहोलिक्स अनॉनिमस किंवा नार्कोटिक अनॉनिमस विषयी जसं आपण बोलतो, तर त्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सिनियर जे मेंबर्स आहेत ना तिथले, म्हणजे आपल्याला हा अनुभव आहे बघ, सिनियर्स मेंबर्स जेव्हा एखाद्या तिथल्या नवीन आलेल्या व्यक्तीला धरून ठेवतात आणि ते सातत्याने त्याला तिथे न्यायला लावतात किंवा त्याला त्या पदार्थापासून बाहेर काढायला मदत करतात किंवा हॉस्पिटलपासून त्याचा फॉलोअप करत राहतात, तेव्हा त्या रिकव्हरी दिसताना आपण बघतो, कारण त्यांनी त्याला पकडलेलं असतं. पण जनरलच तो जातोय आणि पितच जातोय तर मग त्याची रिकव्हरी तिथे जाऊन सुद्धा फारशी दिसत नाही. पण हा एक सेल्फ हेल्प ग्रुप विषयी मला सांगावंसं वाटतं की हा सगळ्यात नोन आणि सगळ्यात जुना सेल्फ हेल्प ग्रुप आहे. तर त्याविषयीची माहिती आपण नंतर पुढे कधीतरी बघूच या, पण तो एक पर्याय म्हणून नक्की असू शकतो. आणि जसं आपण एक प्रोफेशनल काउन्सिलर म्हणून काम करतो, तर आपला जर का रॅपो त्या एच्या मंडळींबरोबर असेल, स्पेशली सिनियर मंडळी ज्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, कारण एचं लिटरेचर पण आपण बऱ्यापैकी वाचतो ऐकतो, तर त्यांना धरून ठेवलं तर उपयोग होऊ शकेल असं नक्की वाटतं. अगदी बरोबर. या वेगवेगळ्या ज्या उपलब्ध थेरपीज आहेत किंवा उपचार पद्धती आहेत, यांचं एकत्रित संघटन फार आवश्यक असतं असं आपल्याला दिसलेलं आहे आजपर्यंत. ते स्वतंत्रपणाने जेव्हा काम करतं तेव्हा ते इफेक्टिव्ह दिसत नाही, ते इफेक्टिव्ह झालेलं दिसत नाही. पण आपण एकत्र जेव्हा हे सगळं वापरायला लागतो तेव्हा मात्र त्याचा चांगला परिणाम त्या माणसाला झालेला दिसतो. आणि जे आपण आणखीनही पुढच्या काही एपिसोड्समध्ये बोलू की ज्या विविध उपचार पद्धती आपण वापरत असतो त्याचा फायदा असा होत असतो की त्या व्यक्तीच्या आकलनानुसार ते घडतं. अन्यथा काय व्हायला लागतं की कित्येकदा एखाद्याची शैक्षणिक पातळी फारशी नसते किंवा बौद्धिक पातळी फारशी नसते. अनेकदा आपण कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असा शब्द आपण सगळेजण सारखा वापरत असतो की बोधात्मक घोटाळे जे झालेले असतात आणि त्यामुळे मेंदूचं कार्य बिघडलेलं असतं. अशा वेळेला त्या माणसाचं आकलन कमी पडतं. परंतु ते विविध पद्धतींमध्ये जर असेल तर ते त्याला सोपं गेलेलं दिसतं आपल्याला त्या सगळ्यामधून, की एकच एक मला समजत नाही पण तुम्ही अमुक काहीतरी दिलं तर आता मला ते कळायला लागलं. तर हा त्याचा उपयोग आपल्याला दिसतो त्या सगळ्यामधून. आणि म्हणून त्या संघटितपणाने जर आपण ते करायला लागलो तर निश्चितच त्याचा परिणाम अधिक झालेला दिसतो
आणि तू म्हणतेस तसं तो कालांतराने पुढेही तो होत गेलेला दिसतो आपल्याला. त्यामुळे तू आत्ता म्हणलीस ते महत्त्वाचं होतं फार, की जरी एखाद्या रिहॅबिलिटेशन सेंटरचं जरी मुदत संपली तरी सेल्फ हेल्प ग्रुप हा कायमस्वरूपी त्याच्याबरोबर राहणार असतो आणि तो त्याला उपयोगी पडत राहतो त्या सगळ्यामधून. असं म्हणतो की रिहॅब हे ICU आहे आणि हे सेल्फ हेल्प ग्रुप सगळे हे जनरल वॉर्ड्स आहेत, तर तिथे जाणं मेंटेनन्ससाठी खूप गरजेचंच असतं. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पर्याय जर दिसायला लागले त्या सगळ्यामधून, की डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे, सायकेट्रिस्टकडे जायचं आहे, मग रिहॅबिलिटेशन एकंदरीत पुढचं सगळं करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करायचे आहेत, एकंदरीतच स्टॅबिलायझेशन तयार करायचं आहे. असंही दिसतं बघ आपल्याला की रिहॅबिलिटेशन सेंटर आणि तिथे जाणं हा सगळ्यात शेवटचा पर्याय लोक निवडताना आपण पाहतो. कारण आधी सर्व गोष्टी करून बघितलेल्या असतात आणि मग ते रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये येतात आणि मग तिथले उपचार, तिथलं हे सगळं प्रत्येक रिहॅबनुसार ते कदाचित वेगवेगळं असू शकतं. पण जसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे व्यसनापासून किंवा अंमली पदार्थांपासून लांब राहणं आणि कंट्रोल सिच्युएशनमध्ये राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते रिहॅबशिवाय कुठे होताना आपल्याला दिसत नाही. हे तू जे आता म्हणलीस ना तसं की शेवटचा पर्याय असं लोक मानतात, याचं कारण असं आहे की रिहॅबिलिटेशन सेंटर किंवा व्यसनमुक्ती केंद्राबाबतचे जे गैरसमज घट्ट मनात बसलेले आहेत अनेकदा, की तिथे बंदच करून टाकणार आहे, तो एक प्रकारचा कोंडवाडाच आहे किंवा तिथे अमुकच प्रकारे राहावं लागणार, मग त्याचे हाल होणार, हे जे सगळं मनात घट्ट बसलेलं असतं त्यामुळे पुष्कळदा माणसं ते टाळण्याचाच प्रयत्न करतात. अगदी बरोबर. आणि मग नाईलाज झाला की त्यांना असं वाटतं की नाही आता पर्यायच उरलेला नाही, आता आपण ते करणं प्राप्तच आहे. तर तसं नाही. या निमित्ताने मला असं वाटतंय की रिहॅबिलिटेशन सेंटर ही सुद्धा गमतीची जागा आहे. तिथे अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने ते सगळं शिकता येणार आहे. ते सुंदर असू शकतं, ते छान असू शकतं, तिथे मोकळेपणाने वावरता येतं. हे सगळं जर नव्याने त्या माणसांना कळायला लागलं तर मला असं वाटते की हे गैरसमजही कमी होत राहतील आणि माणसं बऱ्यापैकी आधी म्हणजे काय जसं आपण म्हणतो ना की लवकर जर एखादा आजार डिटेक्ट झाला तर उपचार लागू पडणारे असतात आणि त्याचा उपयोगही झालेला दिसतो. तर अर्ली डिटेक्शन आपण असं जे अनेकदा म्हटलेलं आहे की ते उपयोगी आहे, तेच व्यसनमुक्ती बाबतही आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता आपण जे सगळे पर्याय म्हणतो आहोत त्याच्यामध्ये त्या माणसांनी रिहॅबिलिटेशन सेंटरला भेट देणं, त्याच्यामध्ये ते बघणं. आपण मागेही एका एपिसोडमध्ये या विषयावरती बोललो आणि अधिक बोलतही राहू की ते रिहॅबिलिटेशन सेंटर पाहणं, समजून घेणं, त्याच्याकडे म्हणजे त्याविषयीची माहिती घेणं, हे जर माणसं करायला लागली तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि ते वापरून माणसं त्यातून बाहेर पडतात. ही वस्तुस्थिती दिसायला लागेल. कधी कधी बरेचदा व्यसनी माणूस हा व्हायलंट होताना बऱ्यापैकी आपण बघतो बघ, किंवा त्याला मॅनेज करणं घरात खूप अवघडून जातं आणि तो जो त्याचा दुराग्रह आहे, हट्ट आहे किंवा व्हायलन्स जो चालू आहे, त्यावेळी मात्र आपल्याला अशा पद्धतीची रिहॅब लागतात की जिथे त्यांना घेऊन जातील लोक, घेऊन जातील, सक्तीने घेऊन जातील. पण आपण जसं निरामय म्हणजे आपलं जसं सेंटरविषयी बघतो आपण की आपण म्हणतो अरे बाबा तू तुझ्या पावलांनी आज चालायचे आणि त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देऊया आणि तो त्या पद्धतीने आपणहून चालत येणारा ॲडिक्ट आपण बघत नाही कधी. मग आपल्याकडे आपण असं म्हणतो आपण त्याचं प्री ॲडमिशन काउन्सिलिंग करू, त्याच्या घरच्या लोकांना आधी हे सांगू की आम्ही काय करणार आहोत, कसं करणार आहोत आणि यातनं आपला आणि घरच्यांचा आणि आपला आणि पेशंटचा जो काही रॅपो तयार झालेला आपण बघतो तो खूप अमेझिंग वाटतो मला. पण म्हणून उचलून नेणारे रिहॅब नको आहेत का, तर असंही आपल्याला दिसतं बरेचदा की हो एक्झॅक्टली बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज आपण या ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत त्याचा जरूर ज्या लोकांना त्या विषयावरची माहिती हवी आहे ते समजून घेणं आहे. निश्चित मला असं वाटतं की त्या दिशेने त्यांचा वैचारिक प्रवास सुरू व्हायला पाहिजे. आज आपण समजून घेतलं की उपचारांच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, तसेच रिहॅबमध्ये ॲडमिट होणं हे का गरजेचं आहे आणि रिहॅब ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय हे आपण पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.